पनवेल शहरालगतचा कलावंतीण सुळका भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे. आकाशाला झेपावलेल्या व निमुळत्या होत गेलेल्या या शिखरावर चढताना जो थरार अनुभवायला मिळतो त्यास काही तोड नाही. खरं तर हा केवळ एक सुळका नाही, तर हा एक इतिहास प्रसिद्ध किल्ल्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण कुणास ठाऊक या सुळक्याच्या बाजूला असलेल्या मुख्य किल्ल्याकडे सहसा कोणी फिरकतही नाही. कलावंतींसारखा प्रसिद्ध सुळका ज्या किल्ल्याचा भाग आहे तो आजमतीस दुर्लक्षित असलेला किल्ला म्हणजे किल्ले प्रबळगड. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि 2026च्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहोत प्रबळगडावर आणि आता मी प्रबळगडच्या पायथ्याला असलेल्या पार्किंगच्या एरियात आहे. आज आपण नाईट स्टे करणार आहोत. इथून प्रबळ माची परत जायचा प्लॅन आहे आणि तिथे स्टे करून सकाळी प्रबळगडावर जायचा प्लॅन आहे. आणि आता माझ्यासोबत आहे रोशन. आम्ही दोघं आता जाणार आहोत वर. कसं काय ते आम्ही सगळं काही दाखवतो, चला. आम्ही 11 वाजता पार्किंगच्या ठिकाणी पोहोचलो. तिथून प्रबळमाचीपर्यंत नाईट ट्रेक करून प्रबळमाचीवर स्टे करायचं आम्ही ठरवलं. प्रबळमाचीपर्यंत चांगली वाट आहे, परंतु रात्रीची वेळ असल्यावर शक्यतो काळजी घेऊनच जायचं. बघ काय आहे माहित नाही, पण चाललंय सांभाळून. नाईट ट्रॅक करताय तर सांभाळून या. त्यासाठी काठी पाहिजे, साठी काठी हातात पाहिजे. थांब जाऊ दे. तर मित्रांनो, ट्रेकला सुरुवात केली आणि पहिलं साप दिसलाय आम्हाला. त्यामुळे आता मला नीट आणि व्यवस्थित सांभाळून जायचं आहे. प्रबळमाची परत तरी पोचायचं आहे. त्यामुळे आता व्हिडिओ काय जास्त काढत नाही, व्यवस्थित जातो. प्रबळमाचीवर पोचल्यावर टेंट वगैरे लावू, तेव्हाचा व्हिडिओ डायरेक्ट तिथे आम्ही शूट करतो. सुरुवातीला साप आणि विंचू दिसले, त्यामुळे सांभाळून आणि आरामात जायचं ठरवलं. तर मित्रांनो, जवळपास एक 20 मिनिटं चाललोय आणि खूप दम लागले आता सुद्धा, रात्रीचा असून. आणि पाठी एक स्टॉल टाईप असा आहे. किती मिनिटं लागतील माची परत पोचाय? तरी अजून आपण अर्धा तास सुद्धा नाही चाललोय. 1 तास तरी चाललो, अजून अर्धा तास, जास्त नाही. 20 मिनिटं चाललोय, अर्धा 1 तास तरी अजून माची परत पोचायला लागेल. पायथ्यापासून प्रबळमाचीपर्यंत जात असताना चांगलीच दमछाक झाली. भयान शांतता आणि रातकिडे वरडतात, केर केर. दमलो बाई. तर मित्रांनो, बऱ्यापैकी वर आलोय आता. काही मिनिटातच आम्ही आता पोहोचू प्रबळमाचीवर. खालचं दृश्य बघा. रात्रीच्या वेळी ट्रेक करताना टॉर्च आणि काठी असणं किती गरजेचं आहे हे ट्रेक सुरू करताना तुम्हाला समजलंच असेल. मित्रांनो, काही अंतर चालल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला गणपती आणि इकडे वीर मारुतीचं शिल्प दिसतंय भलं मोठं. ह्या भयान रात्री मारुतीरायाचं दर्शन झालं आणि सगळी भीती गेली. तर फायनली मित्रांनो, आपण आता प्रबळमाचीवर पोचलोय. माझ्या मागे इकडे तुम्हाला दिसत नाही, परंतु आता टॉर्च देखील संपत आले आमचे. माझ्या मागे कलावंतीण सुळका आणि प्रबळगड, आणि माझ्या खाली इकडे बघू शकता सगळं शहर कसं दिसतंय. लायटिंग कॅमेरामध्ये एवढं प्रॉपर नाही दिसत, परंतु प्रत्यक्षात लय भारी दिसते. आता इथे टेंट लावूया. माचीपर्यंत आल्यावर चांगलाच दम निघाला होता.
लगेचच टेंट लावून कधी अंग टाकतोय असं झालं होतं. तर मित्रांनो फायनली आपण आता टेंट लावलेला आहे. मुंबईवरून जवळपास आम्ही 7:30 वाजेपर्यंत निघालो होतो आणि इथे येऊन आता 1 वाजला आहे. आता उद्या प्लॅन आहे आपलं सकाळी लवकर उठून प्रबलगड करायचं. नंतरला मग कलावंतींकडे जायचा प्लॅन आहे. बघूया कसं काय होतं ते. ही आता आमची रूम आहे सध्या. कसं वाटतंय मोकाशी? जबरदस्त. जवळजवळ किती आपण 2 तास तरी 1.5 तासाचा पॅच आहे, पण आता रात्र असल्यामुळे 2 तास तरी गेले. त्यामुळे रस्ता तर पूर्ण व्यवस्थित आहे, पण थोडं यायला जरा कसं रस्ता समजत नव्हता, थोडा अंधार जास्त, त्याच्यामुळे मग जरा यायला थोडा टाईम गेला आणि थोडं ब्रेक घेत आलो, कारण जास्त सामान होतं आमच्याकडे. बॅग बघितलंच असेल कशा बॅग ठेवल्यात आम्ही, त्याच्यामुळे थोडासा टाइम. आता वर आल्या आणि असं अंग टाकल्यानंतर कसं वाटतंय? एकदम सुखाची. खरं तर खूप बॅग होत्या इथे. बॅग आहेत, पाणी बॉटल आहेत त्याच्यात, जवळजवळ नंतर परत 2 किती लिटरची आपण 30 लिटरची बॅग. ही 30 लिटरची बॅग आहे आणि ही जवळजवळ 10 लिटर तरी पकडा. दोन्ही गज भरलेत, पाणी वगैरे आहेत आणि रात्रीचा ट्रेक असल्यामुळे. पण होतं, मॅट पण होतं. तर आमचा प्लॅन असा आहे की सूर्योदय बघायला प्रबलगडावर जाऊया आणि सूर्यास्त बघायला कलावंतीन, असा प्लॅन ठरला आहे. बघूया पाहायला भेटते का. गुड नाईट. सकाळी 4:30 वाजता माचीवर आमची पहाट झाली. रात्री आलो तसाच अंधार होता. कधी झोपलो आणि कधी उठलो काहीच समजलं नाही. आता सकाळचे वाजलेले आहेत 4:30. आपण 4 वाजता उठणार होतो, पण आपला थोडासा लेट झाला, कारण खूप वारा होता, त्याचप्रमाणे थंडी सुद्धा वाजत होती. त्याच्यामुळे रेकर्डची तर रांगच लागली आहे मोठी. खूप रेकर्स येत आहेत राईट. इकडे बघू शकता, इकडनं खाली रांग लागले. मग अशी टॉर्च पेटत होत्या. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत 5 वाजलेत. 4:30 वाजता आम्ही उठलोय सकाळी आणि आता 5 वाजता सगळं आवरून टेंट वगैरे आवरून आता प्रबलगडकडे जायला निघालोय. चला. सकाळी 5 वाजता माचीवरून आमचा ट्रेक सुरू झाला. तर मित्रांनो आता 1-1.5 तासानंतर आपण पोहोचलोय दरवाजाच्या इथे. दरवाजा सध्या पडक्या अवस्थेत आहे आणि प्रबल माचीवरून जी चढाई आहे ती खूप डेंजर आहे. खूप थकलोय. आता इथनं बघूया पुढे जायला कसं आहे ते. सध्या आता आम्ही प्रबलगडाच्या दरवाजात येऊन पोहोचलोय. दरवाजा सध्या पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. माचीपासून खडी चढाई चढावी लागते आणि त्याच वेळी आपल्याला आपली शारीरिक क्षमता समजते. आता चांगलं उजाडलंय. सूर्य देखील क्षितिजावर आलाय. सकाळच्या थंड हवेत भगवा दिमाखात फडकतोय. अशा या सकाळच्या वातावरणात गरमागरम चहा आणि सोबत अफाट सह्याद्री. मित्रांनो आता आपण कलावंतीला व्ह्यू पॉईंटला आहे. आता वाजलेत जवळजवळ 8 वाजलेत. पहिलं काही शूट करायला नाही भेटलं. आता वरून गार वारा देखील येतोय, त्यामुळे खूप थंडी वाजते. पहिलं जेव्हा आलो महादरवाजातून वर आलो तेव्हा पहिलं कालाबुरुजकडे जाऊ, कारण तिकडे अवशेष आहेत. गणेश मंदिर देखील आहे, म्हणून तिकडे जाऊया. बघूया
पण जवळ मॅपवर बघितलं तेव्हा खूप लांब होतं तिकडनं. मग परत रिटर्न आलो, बोललो सूर्योदय बघायचा आहे. पण इकडं आल्यावर सूर्योदय पण जास्त काही बघायला नाही भेटला. त्यासाठी आता चहा नाश्ता वगैरे केला आहे. बसलो आता इकडनं थोडंसं. इकडनं आपण आता इथे कलावंतींचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिकडे माझ्या मागे इकडे टेंट देखील लावलेत. काही माणसं कालच आलेली आहेत बघा तिकडे. आणि इकडे कलावंती आहे पाठी त्याच्यात तिकडे दाखवतो तुम्हाला. आता चहा नाश्ता वगैरे करून बसलोय मस्त इकडे. विमान चाललंय बघा इकडे, त्यामुळे दाखवतो. विमान म्हणजे पनवेलमध्ये लँड होईल असं वाटतं. खूप जवळून दिसतं. आणि माझ्या मागे इकडं सूर्य. या कलावंतींच्या व्ह्यू पॉईंटला येऊन बसलोय. माझ्या समोर इकडे बघताय तर कलावंतीन दुर्ग आहे. आता पहिलं आपण परत आता काल्या बुरुजाकडे जाऊया. ते जो त्याचे अवशेष वगैरे आहेत ते देखील पाहूया. राजवाड्याचे अवशेष, गणेश मंदिर आहे ते देखील पाहूया. ते बघून झाल्यानंतर कलावंतीला जाऊया. सकाळचा थंड वारा वाहत होता. कलावंतीन देखील मस्त सोनेरी झाला होता. गडावर आलेल्या 2 मित्रांशी मैत्री देखील झाली. आता आमच्या दोघांसोबत हे 2 मित्र देखील झाले. एकाचं नाव आहे प्रीतम आणि त्याचं नाव आहे ओमकार. हे कालच आलेत ना तुम्ही? काल स्टेला इकडे वर आधी झालेले. ओमकार आणि प्रीतम यांनी कालच व्ह्यू पॉइंटला स्टे केला होता. आता इथून पुढे आमच्या सोबत पूर्ण ट्रेक करणार आहेत. व्ह्यू पॉइंट वरून कालाबुरुजाकडे निघालो. आजूबाजूने इतकं हिरवगार आणि घनदाट जंगल आहे की भर दिवसा देखील कोणीही घाबरेल इतकी भयान शांतता. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे राजवाड्याच्या इकडे. मागे इकडे बघू शकता इकडे असे रांगेत आहेत, पुढे देखील आहेत. सकाळी आम्ही आलो होतो इकडे परंतु शूट नाही केलं. कालोख देखील होता आणि आम्हाला सूर्योदय देखील पाहायचा होता. आणि इकडनं कालाबुरुज भरपूर लांब होता, त्यासाठी आम्ही रिटर्न गेलो. व्ह्यू पॉईंटला जाऊन देखील सूर्योदय काय पाहिजे तसा पाहायला नाही मिळाला, परंतु काय हरकत नाही. व्ह्यू पॉईंट केला आपण. आता इकडनं राजवाड्याचे अवशेष रांगेत आहेत 2-3 माझ्या पाठी बघू शकता. आतून देखील दाखवतो. राजवाड्याच्या पाठच्या बाजूला आहे मी. आणि इकडे पुढे गणेश मंदिर देखील आहे, नंतरला मग कालाबुरुज. इतक्या घनदाट जंगलात या वास्तू कित्येक वर्ष उभ्या आहेत. जवळजवळ अशी राजवाडा आहेत बघू शकता. इकडे हा पहिला राजवाड्याचं थोडंसं अवशेष आहे, त्याच्यात पुढे देखील बघू शकता. हे बघा सुंदर. इकडे देवड्या वगैरे देखील खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. हे दुसऱ्या राजवाड्याचा अवशेष आहे. पडक्या अवस्थेत आहेत परंतु तुम्ही त्याच्यावरची नक्षीकाम वगैरे देखील पाहू शकता. राजवाड्याचे पडक्या अवस्थेत आहेत, खूप भारी आहे. एवढा घनदाट जंगल आहे की असं वाटतच नाही. वाटत नाही इकडे असं वाटतं पाऊस आताच झाला इथे. एवढं थंड वाटतं.
प्रबलगडाचा विस्तार खूप मोठा आहे मित्रांनो. आणि आपण जी वाट आहे प्रबलगडाची तिच्या आजूबाजूला जे अवशेष आहेत तीच पाहतो. मला असं वाटतं प्रबलगडावर इतकं सारं जंगल आहे, भलं मोठं जंगल आणि घनदाट देखील. त्या जंगलात सुद्धा काही अवशेष दडलेसुद्धा असतील किंवा खूप सारे अवशेष असतील, परंतु ते जंगलामुळे आपल्याला दिसत नाहीत किंवा माहीत नाहीत. परंतु जे वाट्याला काही अवशेष आहेत ते आपण पाहतो. तर मित्रांनो आता आपण गणेश मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे. माझ्या इकडे बघू शकता गणेश मंदिर जवळून दाखवतो. पुढे आपण जाणार आहोत कालाबुरुजवळ. पहिला आता गणेश मंदिराचं दर्शन तुम्हाला देतो, चला. मंदिराच्या आवारात नंदी आहे. आणि आतमध्ये भग्न अवस्थेतील अजून एक नंदी पाहायला मिळतो. गणेश मूर्तीच्या मागे भग्न अवस्थेतील भलीमोठी शिवपिंड देखील आहे. हे सर्व पाहून पुन्हा आमची जंगलातील तंगडतोड सुरू झाली. प्रबलगडाचा माथा म्हणजे एक मोठं पठार आहे आणि हा सर्व भाग जंगलाने व्यापलेला आहे. इंग्रजांनी प्रथम प्रबलगडाचं माथेरानसारखं थंड हवेचं ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षामुळे तो विचार मागे पडला. हे आपण आलोय जंगलामध्ये आणि इकडे काही दिसत नाही आहे. दिसत नाही खाली पण विशालगड तर आम्ही नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आलोय आमच्या भावासोबत. आणि हे आमचे 2 भाऊ. फायनली मित्रांनो आपण कालाबुरुजाकडे पोचलोय. अर्धा 1 तास तंगडतोड केले, जाम कानातून जाम चाललोय, जाम म्हणजे जाम खूप जास्त. अजून तरी आलो नाही, थोडंसं पुढं आहे वाटतं, पण इकडे आले. चिरा वगैरे पडलेल्या अवस्थेत दिसते तिकडे. जंगलातली वाट संपून आता मोकळ्या ठिकाणी येऊन पोचलो आणि वाटलं आता बुरुजाच्या जवळ आलोय. तर मित्रांनो आता प्रबलगडावर पहिलं पाण्याचं टाकं भेटलंय, जे की कालाबुरुजाकडे जाताना आपल्याला भेटते. इकडे बघू शकता आणि पाणी देखील आहे त्यात. आणि तिकडे पुढे कालाबुरुज आहे. आम्ही ट्रेकिंगला आल्यानंतर हेच पाणी पित असतो. याच्या पुढे मिनरल वॉटर पण कमी आहे, विदाउट मिनरल ॲडेड. इकडे आणि इकडे देखील आहे पाणी. हे पाणी खराब आहे. आपण बोललो इकडे कोण नसेल येत बाई, इकडे पब्लिक स्टेला आले. प्रबलगडावरून सूर्योदय पाहायचा असेल तर काळाबुरुजावरच स्टे करायला हवा, कारण इथूनच ते दृश्य चांगलं दिसेल हे इथं आल्यावर समजलं. फायनली मित्रांनो आपण पोचलोय प्रबलगडाच्या कालाबुरुजावर आणि इकडनं दिसणारं सह्याद्रीचं दृश्य नाद खुला. विषय हाड बाई. माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे मोरबे धरण आणि हा जो समोर दिसतोय तो इर्शालगड. बुरुजावरून मोरबे धरण आणि इर्शालगड हमखास दिसतो. काल्या बुरुजावर बसून आम्ही निवांत वेळ घालवला. तर मित्रांनो आता कालाबुरुजाकडून आपण परत निघालोय. कालाबुरुज बघितलाय. कालाबुरुजाकडून इर्शालगड, मोरबे धरण खूप सुंदर व्ह्यू आहे, परंतु अंतर देखील खूप लांब आहे.
आता बघून आपण निघालोय. मध्ये वाटेत येताना एक इर्शालगडकडे जाणारी वाट आणि ते एक दरवाजा असं लिहिलं होतं, पण तो बघितला नाही. पहिलं कालाबुर्जाकडे आलो. आता जाताना तो दरवाजा बघूया कसं काय आहे तिथे, आणि मग परत खाली आपण गड उतार होणार आहोत. आणि मग तिथून तिथे कलावंतींला जायला जो मार्ग आहे तिकडनं आपण कलावंतीन सर करणार आहोत. कलावंतींचा सेपरेट व्हिडिओ येणार आहे. हा फक्त प्रबलगडाचा व्हिडिओ असेल. पहिलं तो दरवाजा बघूया जाताना. आता वाटेत आपल्याला दिसला होता मगाशी, बोर्डावर नाव होतं. बघूया आता जाऊन, किती अंतर लांब आहे ते पण नाही माहिती तिथून. आता चला बघायला भेटते काय ही वाट इर्शालगडला जाते. इर्शालगडकडे जाणाऱ्या वाटेवर तो दरवाजा आहे. त्या दरवाजाचा अवशेष पाहायला मिळतं आपल्याला, आणि त्या दरवाजात आपण आता आलेलो आहोत. दरवाजाच्या पायरीवर एक जात्याचा अवशेष आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात दरवाजा दाखवला. त्या दरवाजाची जी वाट आहे ती इर्शालगडकडे जाते खालून. त्या वाटेने आपण इर्शालगडकडे जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रबलगड उतारलो आहे. आणि पूर्ण खाली न उतरता अर्ध्या वाटेवर आल्यावर तिथूनच आपल्याला कलावंतींकडे जायचा मार्ग आहे. ते जास्त सोयीचं होईल म्हणून आम्ही आता इकडे बघू शकता माझ्या मागे हा पूर्ण प्रबलगड आहे, आणि त्याच्यात बाजूने इकडे कलावंतींकडे जाणारा मार्ग आहे, आणि इकडे पाठी कलावंतीन दुर्ग. तर हा प्रबलगडाचा व्हिडिओ इथेच आपण एंड करणार आहोत. इथून पुढे कलावंतींचा व्हिडिओ सुरू होईल. तुम्हाला हा प्रबलगडचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.